थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे। सध्या हिंदी भाषा सक्तीच्या कारणावरून महाराष्ट्रात राजकारण सुरू आहे। तर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आणि सांस्कृतिक ओळखीचा आधार आहे। पहिलीपासून हिंदी सक्तीची केल्यास मराठी भाषेच्या शिक्षणावर आणि वापरावर परिणाम होण्याची शक्यता आहे। मराठी भाषेची समृद्ध साहित्य परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांना प्राधान्य देणे महाराष्ट्रात महत्त्वाचे आहे। मातृभाषेतून शिक्षण घेणे लहान मुलांच्या बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी सर्वोत्तम मानले जाते। हिंदी सक्तीची केल्यास मराठी माध्यमांच्या शाळांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि मराठीच्या विकासाला धक्का बसू शकतो। पहिलीपासूनच मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा सक्तीच्या केल्यास लहान मुलांवर शैक्षणिक ताण वाढू शकतो। विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडे संसाधने मर्यादित असतात, अनेक भाषा शिकणे अवघड ठरू शकते। अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की लहान वयात एकाच वेळी अनेक भाषा शिकविल्याने मुलांचा आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगती कमी होऊ शकते। त्याऐवजी प्रथम मातृभाषा मजबूत करणे आणि नंतर इतर भाषा हळूहळू शिकवणे अधिक प्रभावी ठरते। महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांना प्राधान्य दिले जाते। इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा आहे, तर मराठी ही स्थानिक ओळख आणि दैनंदिन संवादाची भाषा आहे। हिंदीला सक्तीचे करण्याऐवजी ती पर्यायी विषय म्हणून शिकवता येऊ शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य मिळेल। महाराष्ट्रातील अनेक भागात हिंदीचा दैनंदिन वापर मर्यादित आहे, त्यामुळे सक्तीची हिंदी शिकवणे विद्यार्थ्यांना कृत्रिम आणि अनावश्यक वाटू शकते। महाराष्ट्रात मराठी भाषा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व आहे आणि मराठी अस्मितेचा मुद्दा राजकीय दृष्ट्याही संवेदनशील आहे। हिंदी सक्तीची केल्यास काही गट याला मराठी भाषेवर आक्रमण म्हणून पाहू शकतात, ज्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो। यापूर्वीही भाषा सक्तीच्या धोरणावरून वाद झाले आहेत। उदाहरणच द्यायचे झाले तर तामिळनाडूत हिंदीच्या सक्तीला विरोध, महाराष्ट्रातही असा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहिलीपासून हिंदीला सक्तीची न करता ती पर्यायी विषय म्हणून निवडता येऊ शकते किंवा शिकवता येऊ शकते। यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना हिंदी शिकण्याची संधी मिळेल आणि मराठी भाषेवरही परिणाम होणार नाही। पहिलीपासून हिंदी शिकविण्याऐवजी ती तिसरी किंवा चौथीपासून परिचयात्मक विषय म्हणून शिकवता येऊ शकते। यामुळे विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीची पायाभूत तयारी झाल्यावर हिंदी शिकण्याची संधी मिळेल। त्याशिवाय हिंदी शिकवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित शिक्षक आणि संसाधने उपलब्ध करणे आवश्यक आहे। सध्या अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे आणि सक्तीच्या धोरणामुळे ही समस्या आणखी वाढू शकते। खरं पाहता भाषा संवाद साधण्यासाठी असते, ज्यामुळे जितक्या जास्त भाषा बोलता येतील तितका जास्त व्यापक स्तरावर संवाद साधता येतो। परंतु कोणत्या वयात काय सक्तीचं करावं यावर मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओला शेअर करा। आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम, जय भारत, जय संविधान।